नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बीएड कॅप राऊंड 3 च्या शेड्यूल प्रमाणे काल म्हणजेच 11/9/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अल्फाबेटिक लिस्ट ही कॅप राऊंड 3 ची पब्लिश व्हायला हवी होती. परंतु काल ही पब्लिश न होता आज ही पब्लिश झालेली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला अनेक लिस्ट दिसत असतील, तर यापैकी तुमचं नाव अल्फाबेटिक लिस्ट मध्ये असेल तर तुम्हाला काय करायचंय, आणि लिस्ट मध्ये नाव नसेल तर ते आपल्याला परत फायनल मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी काय करायचंय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला अल्फाबेटिक लिस्ट चेक करण्यासाठी बीएडच्या ऑफिशियल कॅप पोर्टलला यायचंय. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जसं तुम्ही त्या वेबसाईटवरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं होम पेज ओपन होईल आणि इथं तुम्ही पाहत असाल तर 12 सप्टेंबर अल्फाबेटिकल लिस्ट एमएस राऊंड 3 अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ ओएमएस कॅन्डिडेट. तर आपलं नाव कशामध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे. जे महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट आहेत त्यांचं नाव इथं एमएस मध्ये येणार आहे. जे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी असतील त्यांचं नाव इथे येणार आहे. आणि इथं आहे नॉट कन्सिडर्ड अल्फाबेटिक लिस्ट. ज्या विद्यार्थ्यांचा समावेश कॅप राऊंड 3 मध्ये होणार नाहीये अशा विद्यार्थ्यांची नावं कॅप राऊंड 3 च्या नॉट कन्सिडर्ड अल्फाबेटिक लिस्ट मध्ये असणार आहेत. मग इथे जर नाव आलं असेल तर काय करायचं हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपलं नाव सर्च कसं करायचं, कसं शोधायचं आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे आपण पाहून घेऊया. तर तुम्हाला अल्फाबेटिक लिस्ट एमएस राऊंड 3 साठी यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्ही इथे जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर हे सर्व अल्फाबेटिक लिस्ट ओपन होईल. 2227 पानाची ही पीडीएफ आहे. तर इथं काय आहे मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं नाव याच्यामध्ये शोधायचं असेल तर सोपी पद्धत आहे. तुमचा रजिस्ट्रेशन आयडी, रजिस्ट्रेशन नंबर जसा की BD25138786 हा जो तुमचा नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ ओपन झाल्यानंतर फाइंडचं ऑप्शन असतं अशा प्रकारचं. तर इथं कंट्रोल एफ दाबून तुम्ही कॉम्प्युटरवरती चेक करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी असं ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये तुमचा हा जो काही ऍप्लिकेशन आयडी नंबर आहे तो टाकायचा आणि सर्च करा. तुम्ही तुमच्या ऑटोमॅटिक जिथं तुमचा नंबर असेल, ज्या पेजवरती असेल तिथं तुम्ही जाणार आहात. नावाने सर्च करायला गेलात तर एकाच नावाचे अनेक विद्यार्थी असतात, त्यामुळे लवकर सर्च होत नाही. परंतु तुमच्या ऍप्लिकेशन आयडी हा प्रत्येकाला सेपरेट आहे, त्यामुळे लगेच तुम्हाला तो भेटून जाईल. मग इथं काय करायचंय मित्रांनो, तर इथं आपल्याला तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचं जेंडर बरोबर आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, तुमची कॅटेगरी कुठली आहे ती इथं बरोबर आहे का. कधी कधी कॅटेगरी रिलेटेड डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित नसतील तर तुम्ही ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी मध्ये असाल तर ते ओपन कॅटेगरी मध्ये कन्वर्ट करतात. असं झालं असेल तर तुम्हाला ती चेंज करून घ्यावी लागते. त्यानंतर पुढे मायनॉरिटी टाईप आहे. पुढे पाहिलात तर सीईटी पर्सेंटाईल तुमच्या इथे बरोबर आलेले आहेत का. ईएलसीटी दिली असेल तर त्याचे पर्सेंटाईल या ठिकाणी तुम्हाला दिसतील. टोटल पर्सेंटाईल या ठिकाणी दिसतील आणि पीजी पर्सेंटेज, ग्रॅज्युएशन पर्सेंटेज ही सर्व माहिती एकदा चेक करून घ्या. ही सर्व जर बरोबर असेल तर तुम्हाला बिंदास राहायचंय. यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला मेरिट नुसार कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. आता आपण पाहूयात की ज्या विद्यार्थ्यांचं नाव या नॉट कन्सिडर्ड अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय. मुख्य कारण जर तुम्ही इथं पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म व्यवस्थित लॉक केला नाही अशा विद्यार्थ्यांचं नाव याच्यामध्ये आहे. ज्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलंय अशा विद्यार्थ्यांचं देखील नाव या लिस्ट मध्ये आलेलं आहे. आणि तुमचं नाव जर या नॉट कन्सिडर्ड अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आलं असेल तर त्या समोरचं रिझन देखील दिलेलं आहे. आता एक स्टुडंटच्या समोर रिझन आलंय ऑलरेडी ऍडमिटेड, तर यांना ऍडमिशन भेटलेलं आहे. दुसरं आहे ऑप्शन फॉर्म नॉट फिल्ड. ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन फॉर्म भरायचा राहिला असेल तर त्या विद्यार्थ्यांचं देखील नाव याच्यामध्ये आलेलं नाहीये. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन, तर मग काही विद्यार्थ्यांनी अर्धाच फॉर्म भरलेला असतो, सही अपलोड केलेली नसते, फोटो अपलोड केलेला नसतो किंवा त्यांचे एज्युकेशन पर्यंतच भरलेलं असतं, त्यापुढे डॉक्युमेंट अपलोड केलेले नसतात. असे रिझन या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. तर मोस्टली इनकम्प्लीट फॉर्म आणि ऍप्लिकेशन फॉर्म नॉट फिल्ड आणि ऑलरेडी ऍडमिटेड असे रिझन या ठिकाणी दिलेले आहेत. मग तुमचं जर नाव या लिस्टमध्ये असेल, ऑप्शन फॉर्म नॉट फिल्ड असेल किंवा इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म असेल तर तुम्हाला
आता ग्रॅव्हेन्स राउंड सुरू झालेले आहे. तर तुम्ही इथं पुढे पाहत असाल ग्रॅव्हेन्स राउंड एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड. इट इज कंपल्सरी टू गिव्ह कॉलेज प्रेफरन्सेस टू पार्टिसिपेट राउंड थर्ड. प्लीज चेक कॅप शेड्यूल. तर आजपासून हे ग्रॅव्हेन्स राउंड सुरू झालाय. तर तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये जायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुमचा युजर नेम म्हणजे ईमेल आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जर तुमचा फॉर्म इनकम्प्लीट असेल तर तो तुम्हाला अगोदर कंप्लीट करून घ्यायचा आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म लॉक करायचा आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म तुमच्या समोर येईल. तो ऑप्शन फॉर्म भरून तुम्हाला लॉक करायचा. तुम्ही कॉलेज ऑप्शन दिले नसतील तर तुम्ही ते देखील आता देऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं नाव जर या अल्फाबेटिकल लिस्ट मध्ये असेल, सर्व माहिती बरोबर असेल, अशाच विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये येईल आणि अशाच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल. ज्या विद्यार्थ्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड अल्फाबेटिक लिस्ट मध्ये असणार आहे, अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार नाही आणि त्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये देखील नाव येणार नाहीये. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या ग्रॅव्हेन्स पिरियड मध्ये, मग ग्रॅव्हेन्स पिरियड किती दिवस आहे? तर हा ग्रॅव्हेन्स पिरियड फक्त 2 दिवसाचा आहे. 12/9/2025 आणि 13/9/2025 म्हणजेच आज आणि उद्या तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये एडिट करू शकता, चेंजेस करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.